नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना ताईंना. कशा आहात सगळेजण? तर मस्त राहा, मजेत राहा. तर मी लाईफस्टाईल आणि मी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज वाजले बघा सकाळच्या 9 आणि 9 वाजता मी आज ब्लॉगिंगला सुरुवात करत आहे. तर आज आहे बघा गुरुवार. तर गुरुवारचं मी तुम्हाला उंबरठ्याचं पूजन पण मी कसं करते हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. पण ह्या पण व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करीन. तर आज काहीतरी स्पेशल आहे. तर काय स्पेशल आहे आज? तर आज बघा छकुलीचा बर्थडे आहे. तर छकुली इथं आहे बघा. छकुली आज बर्थडे आहे तुझा? तर हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू म्हणायचं. छकुली हॅपी बर्थडे. थँक्यू. असं तर बाळ बघा माझं बघता बघता आता हा छकुलीचा 4था बर्थडे आहे. आणि आज माझा पण बर्थडे आहे. तर एकाच दिवशी दोघींचा पण बर्थडे असतो, माझा पण असतो आणि तिचा पण असतो. तर हा योगायोग कसा काय झाला खरंच कुणाचं असं म्हणजे कदाचितच कोणाच तरी असं होत असेल बघा, एकाच दिवशी दोघींचा पण बर्थडे असतो. तर आज माझाही बर्थडे आहे आणि छकुलीचा पण बर्थडे आहे. तर सगळ्यांनी भरपूर साऱ्या अशा विश द्या, माझ्या दोघींना खूप साऱ्या शुभेच्छा द्या, माझ्या या लाडूबाईला खूप साऱ्या शुभेच्छा द्या सगळ्यांनी. तर चला मग आता व्हिडिओला मी सुरुवात करते. तर सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते बघा, मी उंबरठ्याचं आज पूजन करणार आहे. तर उंबरठ्याचं पूजन करण्याआधी मी म्हणलं की घरातली घाण ही साफ आधी झालीच पाहिजे, त्याशिवाय आधीच उंबरठा पूजन कसं करून चालेल. तर त्यासाठी मी म्हणलं की आधी झाडू मारून घ्यायचा. झाडू मारून घेतला बघा मी आधी, सगळ्यात आधी झाडू मारून घेतला आणि नंतर मग फरशी पण पुसून घेतली. आणि फरशी पुसता पुसता मी वॉशिंग मशीन पण बघा स्वच्छ अशी पुसून घेतली. कारण की रोज अशी थोडी थोडी फार धूळ ही बसलेली असते आणि रोजच आपल्याला पुसून काढायचं काही होत नाही. मग त्यामुळं मी म्हणलं की आता लागलीच एखादा हात फिरून घेऊया. मग हे बघू शकता तुम्ही झाडू वगैरे झालेला आहे माझा. आणि मग म्हणलं आता फरशी पण पुसून घेऊया, लादी वगैरे पुसून घेऊया. आणि कारण की आज छकुलीचा बर्थडे पण आहे आणि कसं होते की सकाळपासूनचं तयारी, आज गुरुवार पण असल्यामुळं उंबरठ्याचं पूजन पण करायचं आहे, परत देवपूजा आणि नंतर दुपारचं जेवण वगैरे. मग ह्यात खूप वेळ जातो. कारण की घरात काहीतरी फंक्शन वगैरे असेल तर मग तुम्हाला माहीतच आहे प्रत्येक वस्तू ही आपल्याला इकडच्या तिकडं तिकडच्या इकडं असं आवरावं लागतं. कारण तरी कोणतरी येत असतं बड्डेला वगैरे, कारण की जिथल्या तिथं वस्तू ठेवाव्या लागतात. तर हे बघू शकता तुम्ही माझं झालेलं बघा आता लादी ही पुसून. मग नंतर म्हणलं की बाहेरचं पण झाडू मारून घ्यावा आणि नंतर बाहेरचं फरशी आधी मी बघा थोडीफार पुसून घेते. कारण की एक आठवडा झाला जवळजवळ काही बाहेर जिना वगैरे धुतलेलं नाही. जिना काय कुठला तरी सण असला किंवा आठवड्यातून 2दा किंवा 3दा धुवून काढते ती, पण ह्या आठवड्यात काही जिना धुतलेला नव्हता. मग त्यामुळं मी म्हटलं की आधी पुसून घ्यावं, झाडू मारून घ्यावा आणि नंतर मग हे बघू शकता तुम्ही मी हळदीचं लेपन वगैरे लावून घेतलं उंबरट्याला आणि नंतर मग रांगोळी पण काढून घेत होते. आणि तुम्हाला सांगितलेलंच आहे मी रांगोळी काढताना दोन्ही बाजूला स्वस्तिक काढायचं आणि पावले काढावीत. तर अशा पद्धतीने मी बघा सगळे माझ्या आवरावर चाललेली आणि त्यातून मधूनच छकुलीची लुडबुड ही चालू होती. आणि सरा गेलेली बघा स्कूलला आणि आमचे ह्यांनी पण गेलेले ड्युटीला. ह्यांची ड्युटी सकाळी पहाटेच्या 5 वाजल्यापासूनच तर ह्यांची ड्युटी सुरू होते. व त्यांनी गेलेले त्यांच्या ड्युटीला. मग तोपर्यंत कसं होते की माझी कामं तोपर्यंत आवरून घेते मी. आणि खरं तर ना ह्यांनी जर घरात असले तर मग मला काय माहीत नाही की लवकर घरातली कामच संपत नाहीत, उरकतच नाहीत लवकर, वेळ होतो जास्त फार. म्हणजे काहीतरी त्यांनी बोलत बसते ती किंवा हे आण ते आण असं म्हणण्यात ते टाईम निघून जाते. मग त्यापेक्षा मला वाटतं ह्याने यायच्या आधीच बघा मी अशी घरातली कामं आवरली की म्हणजे मला पण थोडं फ्रेश वाटतं, बरं वाटतं. मग परत कसं होतं ह्याने आले की त्यातल्या त्यातच होते आणि कामं काय आवरत नाहीत. तर हे बघा माझं उंबरठ्याचं पूजन पण केलं मी, रांगोळी कशी काढली आणि मग आता बघा देवपूजा वगैरे झाली आणि देवाला परत अगरबत्ती पण लावून घेते बघा मी. तर बघू शकता तुम्ही कुठलं जरी काय जरी फंक्शन वगैरे असेल घरात कार्यक्रम तर खूप काही गडबड होते.
मग त्यासाठीच माझी गडबड अशी भरपूर चालली होती. आणि हे बघू शकता तुम्ही, माझी देवपूजा वगैरे झाली. आणि खरं तर नारळाचं झाड खूप मोठं झालेलं आहे. ते मला गावाला घेऊन जायचं होतं, पण ह्या वेळेला काय झालं नाही. मग आता दिवाळीच्या टाईमला गावाला जाणार आहे मी, त्यावेळेला तिथं लावते. कुठं लावणार आहे हे सगळं तुम्हाला दाखवते. तर खूप छान असं नारळाचं झाड आलेलं आहे. तर देवपूजा वगैरे झाल्यानंतर म्हटलं की जेवण पण बनवून घेऊया लागलीच आत्ता. खास असा मेनू स्पेशल म्हणजे असं काही नव्हतं. म्हणलं सिंपलच आपलं जेवण बनवायचं. तर माझं चाललं आहे बघा जेवण बनवायची ही तयारी. आणि जेवण वगैरे बनवल्यानंतर मला सगळं किचन वगैरे हे आवरून परत फुगे वगैरे म्हणजे डेकोरेशनचं तयारी ही करायची होती. कारण की असं वाटत होतं मला की ह्यांनी पण यावं, परत मला मदत करावी, पण ह्यांनाच टाईम भेटत नाही कामाच्यामधून. तर मग मलाच पटपट इकडचं पण किचनमधलं वगैरे आवरायला लागलं. आणि परत मग डेकोरेशनसाठी पण तयारी करावी लागली. आणि डेकोरेशनचं म्हणाल तर एवढं काय जास्त डेकोरेशन नाही करणार, साधं सिंपलच डेकोरेशन करणार आहे. तर बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे डेकोरेशन वगैरे करणार आहे, मी तुमच्याबरोबर शेअर करीन. तर व्हिडिओ नक्की असाच कंटिन्यू करा. आणि व्हिडिओला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये नक्की व्हिडिओ शेअर करा. कारण आता सध्या तरी मला माझी फॅमिली वाढवायची आहेत. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून सांगा. तर हे बघू शकता तुम्ही जेवणाची वगैरे माझी तयारी चालू आहे. आणि मग जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर मग आता म्हणलं की छकुलीची खूप लुडबुड चालू होती. म्हणजे कसं असतं, लहान पोरांना बड्डे वगैरे आहे असं सांगितल्यानंतर खूप उत्सुकता येते. आणि असं वाटतं की मला छकुली तर सारखी विचारत होती की मम्मी तू फुगं कधी फुगवणार आहेस आणि कधी लावणार आहेस आणि कधी येणार बायका, कधी पोरं येणार लहान. कारण की कसं होतं लहान पोरांना की कधी एकदा बड्डेची तयारी होते, कधी एकदा केक कापते आणि कोणीतरी गिफ्ट मला काय देतं. कारण लहान पोरांचं कसं असतं ना की त्यांची उत्सुकता त्यातच असते काय गिफ्ट देणार हे. मग चकुली मला सारखीच विचारत होती जेवण बनवताना, तर तिची लुडबुड सारखी चालू होती. मला म्हणत होती की मम्मी चल फुगव आणि लाव. तिला म्हणलं मी थोडा वेळ थांब आणि नंतर चालू करते. मग माझं जेवण वगैरे झालं आणि नंतर बघू शकता तिला किती असं एक्सायटेड आहे बघा ती. मला तर थोडीफार तिनं मदतसुद्धा केली फुगे लावण्यासाठी. आणि स्वरा पण आलेली बघा, दुपार झालेली, दुपारी 3:30ला स्वराचं स्कूल सुटतं. मग स्वरा पण आलेली, पण तिला मी म्हणलं की जेवण कर. ती जेवण करत होती बाजूला. आणि जेवण केल्यानंतर म्हणलं की अभ्यास कर, कारण तिची एक्झाम पण आली आता. SA1 एक्झाम आहे तिची. त्यामुळं मग आता तिला जेवण करून मी डायरेक्टली अभ्यास करायला बसवते बघा. तोपर्यंत माझे असे फुगे फुगवायचे चाललेले. आणि फुगे म्हणाल तर तुम्हाला सांगते, पिंक कलरचे आणले होते आणि गोल्डन कलरचे आणि ग्रे कलर होता, व्हाईट कलर आणि ग्रीन कलर असे फुगे आणलेले. आणि जास्त असं काही डेकोरेशन मी नाही करत बसणार. ती काय म्हणतात ते फुगं लावायची जी काय असतं ते प्लास्टिकचं आहे बघा, त्यामध्ये मी आता फुगे पण लावून घेणार आहे. तर पुढं जसं तुम्ही व्हिडिओ बघायला स्किप न करता नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल मी कशामध्ये फुगे. आता हे बघू शकता तुम्ही, पूर्ण फुगे माझे फुगून झालेले आहेत. आणि हे बघा, हे प्लास्टिकची काय म्हणतात ते फुगं लावायचं, ह्याला वाईप का काय मला पण माहीत नाही. ह्यामध्ये आता खूप सोपं म्हणजे इझी होतं ह्यामध्ये लावताना. आणि ते दिसताना खूप भारी दिसतं, म्हणजे खूपच छान दिसतं. त्यामुळं मग मी आता मिशोवरून मागवलं होतं बघा. आणि त्यातच मग फुगे पण लावून घेते. तर नक्की सगळ्यांनी माझ्या छकुलीला पण खूप सारे विश द्या, म्हणजे खूप साऱ्या शुभेच्छा द्या. आणि कमेंट करून नक्की सांगा मला हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो. तर प्रत्येक दिवस हा माणसाच्या आयुष्यात काहीतरी नवीन घेऊन येतो. म्हणजे सकाळ झाली की काहीतरी माणसाच्या आयुष्यात, म्हणजे प्रत्येकाच्या सकाळ झाल्यानंतर आपल्या आयुष्यात काय घडणार असतं की आपल्याला माहित नसतं. म्हणजे उद्या उठून आपल्या आयुष्यात काय घडणार आहे, कधी दुःख येत असतं की ते सांगून येत नाही. दिवस उजाडले की आपल्याला आहे असे असं कामं चालू होतात. रोजचं रुटीन काय आहे ते रोजचं तेच. सकाळ झाली की आंघोळ्या, नाश्ता, परत जेवण, परत मुलांचं आवरणं वगैरे सगळं हेच काही. पण कधी कुणाच्या आयुष्यात काय घडलं हे खरंच कुणालाही माहीत नसतं. उद्याची सकाळ कशी होईल आणि काय कशाने सुरुवात होईल, म्हणजे सुखाने सुरुवात होईल की दुःखाने सुरुवात होईल.
कधी कोण आपल्या आयुष्यात काय घेऊन येईल की हे खरंच कोणालाही माहीत नसतं. तर असंच वाटतं की मला सगळ्यांनी खूप असं छान जगलं पाहिजे, आनंदी जगलं पाहिजे. म्हणजे कोणत्या पण गोष्टीचं आपण त्यातून शिकायला हवं मला वाटतं. जरी आपल्या आयुष्यात काहीतरी निगेटिव्ह घडत असेल, म्हणजे काहीतरी दुःख होत असेल किंवा दुःख वेदना होत असतील, तर त्यातून पण आपल्याला शिकायला हवं. असं होत नाही की मला सुखच पाहिजे आणि दुःख माझ्या आयुष्यात काय आहे. तर सुख पण चांगला धडा देऊन जातं आपल्या आयुष्यात आणि दुःख पण चांगलं शिकवून जातं. म्हणजे दुःखाच्या काळात असं काय काय घडतं ते आपल्याला शिकवून जातं दुःखसुद्धा, आणि सुख जरी आलं तरी तेही शिकवून जातं. तरी मला वाटतं दोन्ही पण गोष्टीचा प्रत्येकाने आनंद घेतला पाहिजे. नाही रडत बसलं पाहिजे की मला दुःखच आहे, हे असंच आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही गोष्टी सामोरे करावंच लागतात. तर हे बघू शकता तुम्ही. तर हे माझं बघा अशा प्रकारे लावून घेतलं आहे बघा, आणि खूप छान दिसत होतं ते. त्यामध्ये फुगे लावल्यानंतर पिंक, गोल्डन, ग्रे कलरचे लावले होते आणि परत थोडेफार फुगे राहिले होते. म्हटलं की आता तिथे हातानेच मी दोन्ही साईडला गाठ मारून बघा ते फुगे आता 5 असे करणार होते, फूल तयार करून लावणार होते. आणि तोपर्यंत स्वराचा अभ्यास पण झाला आणि ती पण लागलेली काहीतरी उचलू लागत होती, मला थोडीफार मदत करत होती. तर बघू शकता तुम्ही, दाखवते तुम्हाला मी कशा प्रकारे लावलेलं आहे ते. आणि त्यांची दोघींची मधून अधून लुडबुड चालूच होती. तर असं वाटलं होतं की बड्डे खूप छान असं करायचं, म्हणजे सगळी तयारी वगैरे केली होती. पण ह्यांनी म्हणलेले की 8ला सगळ्यांना बोलवायचं, रात्रीच्या 8ला. त्यामुळं झालं असं की सगळ्यांना काहीतरी काम होतं, त्यामुळं कोणी जास्त आलेलं नाही. जास्त बायका वगैरे, लहान लहान पोरंच थोडीफार आलेली होती. तर बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे लावलेलं आहे आणि सरा छकुलीला कसं तयार केलं आहे बघा. मी त्यांच्या दोघींचा ड्रेस नेहमी मी सेमच घेते, कारण भांडण नको नंतर, हे मला पाहिजे ते मला पाहिजे. तर माझासुद्धा लुक तुम्ही बघू शकता. मी अशा प्रकारे ड्रेस घातलेला. आणि हे बघा बर्थडे सेलिब्रेशनचे थोडेफार फोटो आहेत, ते नक्की बघा.